जैन मित्रांनो नमस्कार। मित्रांनो बघा सर डॉक्युमेंट माझं प्रवेशपत्र सापडत नाही सर, ते फिटनेस सर्टिफिकेटला भेटत नाहीये। भरपूर काही विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत सर, फिटनेस सर्टिफिकेटला गेलो होतो पैसे मागतायत, मग फिटनेस सर्टिफिकेट कधी लागेल सांगा प्लीज। इतक्या विद्यार्थ्यांचे कॉल आहेत। प्रिय मित्रांनो सॉरी प्रत्येकाचे कॉल उचलले जात नाहीये, पण आता या व्हिडिओमध्ये डाऊट क्लिअर करेल। सर्वात पहिले हा व्हिडिओ पहिले व्यवस्थित बघा, कारण की तुम्ही जेवढा विश्वास ठेवलाय ना तर माझंही काम आहे तुम्हाला व्यवस्थित माहिती देणं। मग आता डॉक्युमेंट बद्दल अजून पुन्हा मी तुम्हाला एकदा पहिले डॉक्युमेंट मध्ये दिलेलं होतं व्हिडिओ परफेक्ट, आणि भरपूर तो 35-40 हजार विद्यार्थ्यांनी व्हिडिओ तो पाहिला होय। त्या विद्यार्थ्यांना हो बऱ्याच काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या, पण काही माझे प्रिय विद्यार्थी असे आहेत की त्यांना थोडंसं डॉक्युमेंटचं अजून बी कन्फ्युजन आहे। तर मी तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवरती नाशिकला डॉक्युमेंटची लिस्ट आलेलं होतं, ते पेज दाखवतोय कोणते डॉक्युमेंट मागितलेले आहेत। पण त्याच्या आधी पण लक्ष द्या, नाशिकचे जे विद्यार्थी आहेत जे नाशिकला फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनो तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट रनिंगच्या वेळेस लागणार आहे। आता डॉक्युमेंटच्या वेळेस फिटनेस सर्टिफिकेट लागणार नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। कारण की मी कॉल केला होता त्यांना परत 3-3:30 वाजता, तर ते बोलले की सर डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस फिटनेस सर्टिफिकेटची गरज नाही, कारण की मी त्यांना बोललो की आता फिटनेस सर्टिफिकेटला दवाखान्यांमध्ये गर्दी आहे तर फिटनेस सर्टिफिकेट भेटत नाहीये, 2 दिवस 3 दिवस सांगतायत। तर ते बोलले फिटनेस सर्टिफिकेट आता लागणार नाही, ते फिटनेस सर्टिफिकेट ग्राउंडच्या वेळेस लागेल। पण बाकीचे जिल्ह्यावाले असं समजू नका की ग्राउंडच्या वेळेस, काही जिल्ह्यांना गडचिरोलीला पण अमरावती सारखाच पॅटर्न राबवला, कारण की वनवृत्तानुसार आहे। लक्ष द्या प्रिय मित्रांनो, वनवृत्तानुसार हा प्रोग्राम वनवृत्ताच्या मर्जीनुसार आहे। आता नाशिकचं काय, आधी डॉक्युमेंट चेकिंग करून घेत आहेत, नंतर फक्त रनिंग ठेवणार आहेत। मग त्यांनी काय केलं, डॉक्युमेंट चेकिंग नंतर ते फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही चेकिंग रनिंगच्या वेळेस घेत आहेत। ते तुमच्याकडे विचारते तुझ्याकडे फिटनेस सर्टिफिकेट आहे का, हो, पण अमरावतीवाले त्याच दिवशी डॉक्युमेंट आहे त्याच दिवशी रनिंग आहे, मग त्याचं एकाच दिवशी सर्व लागेल। गडचिरोलीवाले सर आमचं शेड्यूल कधी येईल, तुमचं पण शेड्यूल तुमचं पण येऊन गेलं तारखा, तुमचं पण डायरेक्ट ज्या दिवशी डॉक्युमेंट आहे त्याच दिवशी ग्राउंड आहे, हे तुमचं पण शेड्यूल आहे। आता ठाण्यावाल्यांचं सर आमचं ठाण्याचं बोला, ठाण्याचे फॉर्म जास्त आहेत, कोल्हापूरचे फॉर्म जास्त आहेत, नागपूरचे फॉर्म जास्त आहेत, म्हणून याला वेळ लागतोय। कारण की त्यांना असं एकाच दिवसात शेड्यूल नाही द्यायचंय, अख्खं स्टार्ट पासून ते एंड पर्यंत शेड्यूल द्यायचंय। मग तेवढं ते मॅनेजमेंटला वेळ घेतीलच ना, कारण की एवढ्या मुलांचं मॅनेजमेंट करणं सोपं नाहीये। मग आता लक्ष द्या, हे झालं का कन्सेप्ट क्लिअर। हा व्हिडिओ लक्ष द्या, जेवढे बी ग्रुप असतील तेवढे शेअर करायचे, कारण की लक्ष द्या, असं मनातली भावना ठेवायची की यार नाही याच्यावर पोहोचणार नाही, जाऊ द्या हा डॉक्युमेंट मध्ये उडेल, नाही बिलकुल नाही। आपला विचार चांगलाच असेल, आपले सर्व गोष्टी आपण चांगल्या मनानेच करणार आहोत। लक्ष द्या, समजू द्या, त्याला पोहोचणारच व्हिडिओ कुठून। मग प्रिय मित्रांनो सर्वात पहिले नाशिकची डॉक्युमेंट लिस्ट काय काय मागितली होती ते एकदा परत एकदा क्लिअर करतो, म्हणजे अजून कन्सेप्ट क्लिअर करतो, त्याच्याने काय काय होणार आहेत, विद्यार्थ्यांचे काय डाऊट आहेत ते पण तुम्हाला सांगतो। आता लक्ष द्या, कागदपत्र तपासणी चेकलिस्ट, आता प्रत्येकाने पाहिली ही लिस्ट, मी असं म्हणत नाही ही लिस्ट पाहिलेली नाही, पण कन्फ्युजन आहे की नक्की काय सर कळून नाही राहिलंय। सर्वात मोठा मुद्दा हा 2 नंबरचा जो मुद्दा आहे याच्यावरती खतरनाक डाऊट आहे, कारण की हा आता आयडेंटिटी ओळखपत्र हे बी IMP, लक्ष द्या माझे प्रिय मित्रांनो, हे पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन। आता तुम्ही जेव्हा आहेत ना प्रिय मित्रांनो, हे बघा किती ऑप्शन आहेत, तुम्ही पेपरच्या वेळेस कोणतं दिलं होतं लक्ष द्या, म्हणजे हॉल तिकीट जेव्हा पेपरला तुम्ही एक्झाम दिली ना त्यावेळी ओळखपत्र काय दिलं होतं ते ओळखपत्र तुम्हाला सोबत ठेवायचंय। 2 नंबरचं ऍडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र, आता हे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नाही आहेत, आणि मी जेव्हा फिरलोय तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं एक्झाम सेंटर ती जमा करून घेतलेलं आहे। लक्ष द्या, हे तुमचेच प्रश्न आहेत, कळतंय ना, हे तुमचेच प्रश्न आहेत ऑनलाईन परीक्षेचे। मग आता याला तिथे गेल्यावर सांगायचं सर आमच्या जेव्हा परीक्षा झाली त्यावेळेस आमच्याकडनं ऍडमिट कार्ड जमा करून घेतलं होतं, आम्हाला वापस केलं नव्हतं। मग काही एक्झाम सेंटरला वापस बी केलं असेल, लक्ष द्या, एवढ्या ठिकाणी प्रत्येक एक्झाम सेंटरचे काही रूल बी त्याचे चेंज केले असतील, मग त्यांना म्हणा आमचं एक्झाम सेंटरला जमा करून घेतलं, त्याला पर्याय 100% देतील, तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढणार नाही, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको दादा। सर्वात पहिले डॉक्युमेंट जवळ आलेले आहे, नाशिकच्या विद्यार्थ्यांना बी सांगणार आहे नाशिकचं कुठे डॉक्युमेंट होणार आहे, तुम्ही लिस्ट पाहिलेली बाहेरच्या विद्यार्थ्यांना सांगतो, घाबरू नका, फक्त प्लीज व्यवस्थित लक्ष द्या।
त्याच्यानंतर डोमोसाईल. आता लक्ष द्या, डोमोसाईल पाहिजेलच प्रत्येकाकडे. साहजिक आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास सक्षम म्हणजे पुरावा पाहिजे. डोमोसाईल आहे प्रत्येकाकडे, त्याच्याबद्दल डाऊट नाही. त्याच्यानंतर हा जन्मनोंद. आता दादा लक्ष द्या प्रिय मित्रांनो, जन्मनोंद मध्ये इतके डाऊट आहेत. आता ग्रामपंचायत ऑब्लिक शाव याचा अर्थ काय माहिती आहे का? याचा अर्थ ते समजून घ्या. नगर परिषद महानगरपालिकाकडे जन्म दाखला, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र, याच्यापैकी एक पाहिजे कुठला तरी. काहींचं सर माझ्याकडे शाळा TC पण आहे, जन्म दाखला भेटून नाही राहिला. अरे दादा एक कुठला तरी एक पुरावा पाहिजे. जन्माची नोंद म्हणजे तो एवढ्या वर्षाचा झालेला किंवा एवढ्या वर्षाची झालेली आहे, कळेल. एकच कुठला तरी एक पुरावा लागणार आहे. होय सर जी, हा आत्ता क्लिअर झाला कन्सेप्ट काय म्हणायचं तुम्हाला. मग याच्यानंतर SSC 10वी ये अनुसूचित जमाती माजी सैनिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले. आता इथे बघा, या रकाने नमूद केलेल्या उमेदवारांना शालांत प्रमाणात 10वी उत्तीर्ण असल्यास सदर उमेदवार पात्र ठरतील. हे ज्यांना कळतंय कोणते, हे ते सर्वांना मुद्दा माहिती आहे. आता हे इकडे बघा, HSC 12वी. आता इथं सर्वात पहिले तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांचा अजून एक मुद्दा डाऊट क्लिअर करायचा आहे. सर आम्ही 12वी न करता 10वी नंतर डिप्लोमा केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेली आहे, मग आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आहे. लक्ष द्या, डिग्री सर्टिफिकेट आम्हाला घेतील का? पण तिथे 12वी पास. पण आता तुमचं दादांनो डॉक्युमेंट चेकिंगच्या दिवशीच कळणार आहे काय म्हणायचं आहे. लक्ष द्या, डॉक्युमेंट चेकिंगच्या दिवशीच. पण लक्ष द्या, तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन आहे, तुम्ही 12वी तुमचं गृहीत पकडतात त्याच्याबद्दल मी कन्फर्म नाहीये. पण जेव्हा प्रिय मित्रांनो IMP, अजून लक्ष द्या जो पण व्हिडिओ बघत असेल, सर्वात पहिले नाशिक जिल्ह्याचं डॉक्युमेंट आहे 19 तारखेला. मी 19 तारखेला 7:30 वाजता डॉक्युमेंट आहे, तिथं मी 7:30 वाजता हजर राहील. विद्यार्थी बाहेर येताच माझ्या प्रिय मित्रांना डायरेक्ट सांगणार आहे की अशा पद्धतीने डॉक्युमेंट चेकिंग केली, घाबरू नका. म्हणून तुम्ही बिंदास राहा, चॅनलवरती तुम्ही फॉलो करत राहा. तुम्हाला तिथं डायरेक्ट जिथं डॉक्युमेंट चेक त्याच्या बाहेर उभा राहील मी, आणि चेक लगेच बाहेर विद्यार्थी आला बरोबर तुम्हाला सर्व डिटेल क्लिअर करून देईल की दादा तुझ्याकडनं कुठले डॉक्युमेंट मागितले होते, कशा विद्यार्थ्यांना अपात्र करत होते, एकदम स्पष्ट आणि डिक्लेअर माहिती मी तुम्हाला देणार आहे आपल्या चॅनलवरती, आणि सत्य माहिती देणार आहे. समजले दादा? घाबरू नका याच्यापैकी. मग आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा, त्यांनी इथे स्पष्ट, आता तुम्हाला किंवाचा अर्थ मराठी ग्रामर तुम्ही चांगल्यापैकी शिकतात माहिती आहे. विज्ञान आहे ते बघा, लक्ष द्या, 12वी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक कुठलं तरी पाहिजे सब्जेक्ट, आणि राहतोच प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे. इथलं इथे ते बद्दल डाऊट करू नका, याच्यापैकी एक सब्जेक्ट आहेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता IMP मुद्दा इकडे बघा, लक्ष द्या, याला मी एकदम IMP म्हणतो का माहितीये का? अमरावतीवाल्यांनी नाशिकच्या याच्यामध्ये वनवृत्तामध्ये लगेच स्पष्ट झालं की इथं अमरावतीवाल्यांनी सांगितलं कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र आवश्यक, जात प्रमाणपत्र प्लस कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक अनिवार्य असा शब्द वापरला होता. तर इथे फक्त जात प्रमाणपत्र पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी बद्दल डोक्यात ताण घेऊ नको दादा, किंवा माझी मैत्रीण असेल, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचं टेन्शन घेऊ नका, तुमचं फक्त जात प्रमाणपत्र पाहिजे आहे. कळेल? कन्सेप्ट क्लिअर होईल? यस सरजी. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जात वैध प्रमाणपत्र असणं, त्याची नोंद. आता इथे लक्ष द्या, हा एक मुद्दा आहे बघा, लक्ष द्या. आता एक नोंद असणे, हे कास्ट जात प्रमाणपत्र इथं नोंद जरी असणे असं म्हटलेलं इथे बघा स्पष्ट, कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र नोंद, त्याची नोंद करणे, हे तुम्हाला मुदत देतील. डायरेक्ट कोणाकडेच नाही कास्ट व्हॅलिडिटी, याला ठोस पुरावा लागतो. याच्याबद्दल तुम्ही रिजेक्ट होणार नाही. जरी त्यांनी म्हटलं तरी सांगायचं हो सर मी तुम्हाला जात वैधता तिथे नोंद करून येते, नाही जर आणून दिलं तुला अपात्र करू, पण हे एवढं लोड घेऊ नको. आता हे नॉन क्रिमिनल साठी इथे लक्ष द्या, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे. आता हे नॉन क्रिमिनलवर बरेच जण पाहिजे ना, त्या तारखेच पाहिजे, त्या तारखेनंतर उलट नको पाहिजे, मी आधी पण बोललो होतो. त्याच्यानं लहान कुटुंब. आता इथं बघा, लहान कुटुंब मध्ये याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवतच नाही काय माहिती भरलेली लहान कुटुंब प्रमाणपत्रामध्ये. लक्ष द्या, असू द्या, ते पण तुम्ही आज दुसरं पण घेऊन जा तुमच्याकडनं, त्यांना सदर तिथं द्या डायरेक्ट, सर अशा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र आहे. त्याच्यानंतर आरक्षणाची नोंद, हे तर मान्यच आहे, ते IMPच आहे. असे बरेच काही विद्यार्थी पाहिले मी. हा SC कॅटेगरी क्लिक केलं, ST कॅटेगरी. काहींना हे बी माहिती नव्हतं फॉर्म कुठं भरलाय, ठाण्याला भरला म्हणत होतो, ते नाव निघालं, लिस्ट निघालं नाशिकला.
काही नाशिकला फॉर्म भरला होता, नाव निघालं पुण्यामध्ये. म्हणजे एवढं माहिती नव्हतं की आपण कुठलं वनवृत्त चूज करतोय. असे पण गडबड झाली. विथ नाशिकमध्ये ओपन ओबीसीच्या जागा नव्हत्या, तर ओपन ओबीसीचे विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरलेले होते, त्यांचे नाव रिजेक्ट करण्यात आले, ते डॉक्युमेंट चेकिंगला घेतलेच नाही. लक्ष द्या प्रिय मित्रांनो. त्याच्यानंतर आरक्षण इथं पासपोर्ट साईज रंगीत ते तुम्हाला माहितीच आहे, कळेल. लक्ष द्या, एवढं बेसिक आणि स्पष्ट नॉलेज आहे. विथ हे फक्त मी लक्ष द्या माझे प्रिय मित्रांना, जेवढी मदत होईल तेवढी. असं तुम्ही प्रत्येक शब्द पकडून ठेवू नका, कारण की खरं अजून आपल्याला शनिवारी 19 तारखेला मी जो विद्यार्थी डायरेक्ट डॉक्युमेंट चेकिंग करून येईल त्या विद्यार्थ्याचं तुम्हाला डायरेक्ट मी लाईव्ह टाकेल आपल्या चॅनलवरती आणि सांगेल की अशा अशा पद्धतीने डॉक्युमेंट विचारले. दादा तुला कशा पद्धतीने विचारलं, त्यांनी कसा स्पंज बनवला होता, किती जेरॉक्स लागणार होते, कसं काय, एकदम डिटेलमध्ये स्पष्ट. आणि हे जे तुम्हाला दिलं होतं त्याबद्दल काय तुम्हाला सांगितलं होतं, एकदम स्पष्टमध्ये सांगितलं दादा. म्हणून कृपया करून 19 तारीख, आजची आहे 17, उद्याच्या दिवस तुम्हाला मी 19 तारखेला 10 वाजेपर्यंत सर्व डिटेल करून देईल. तुमच्या डोक्यात डायरेक्ट कन्सेप्ट क्लिअर करून टाकेल. यस, माझा आत्ताचा व्हिडिओ अजून एक होतं कन्सेप्ट भीती. सर्वात पहिली भीती सर्वात मोठी माणसाची कमजोरी आहे. मग आता मी काय, जे नाशिकवाले फिटनेस सर्टिफिकेट भेटत नसेल ना, तर अजून तुमच्याकडे 8-10 दिवस वेळ आहे. ग्राउंड तुमचं 23 नंतर ग्राउंड तुमचं 2-4-5-6 दिवसांनी ते कधी घेऊ शकतात. म्हणून फिटनेस सर्टिफिकेटचं ताण घेऊ नको. मेडिकलला जर आता गर्दी असेल दवाखान्यांना तर ते फिटनेस सर्टिफिकेट मागणार नाहीये. म्हणून हे एक अजून कन्सेप्ट माझी प्रियमित्रांना कळाली असेल. कळालंच काही अजून काही डाऊट असतील तर घाबरू नका. जेवढे डाऊट असतील ना तेवढे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही कमेंट करा, पण प्रत्येकाचा कॉलचा रिप्लाय देता येत नाही. कृपया करून मी सर्वात पहिले मी तुमच्यासाठी खूप अपडेट आहे. तुम्हाला जे जे डाऊट पडतात, जे जे प्रश्न पडतात ते मी तुम्हाला आणतोच. पण आता तुम्ही फक्त उद्याची वाट बघा. मी परवा आपल्या चॅनलवरती सर्व डिटेलमध्ये अजून परत डॉक्युमेंटचा व्हिडिओ टाकणार आहे. लक्ष द्या, फक्त घाबरू नका. विथ जे नाशिकला येणार आहेत, लक्ष द्या, अजून एक IMP बाहेरून जिल्ह्यातून येणार आहे, महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून पोरं नाशिक जिल्ह्याला डॉक्युमेंट चेकिंगला येणार आहे. दादांनो, तुम्हाला एकच सांगतो, लक्ष द्या, राहण्याची सोय मी प्रयत्न करतोय, पण नाशिक सिटी आहे, इथं रेंट किंवा या गोष्टी किंवा एकाच जागेवर. तर तुम्हाला सांगतो, एक नाशिक सिटीमध्ये प्रॉपर ग्राउंड चेकिंग होणार आहे. म्हणून तुम्ही जिथं बस स्थानकावर उतरणार आहेत ना, तिथून फक्त अवघ्या 500 मीटरवरती अंतरावरती तिथून डॉक्युमेंट चेकिंगचं आहे. 300-400 मीटर 500 मीटर अंतरावर. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रॉपर नाशिकमध्येच उतरायचं, प्रॉपर नाशिकमध्येच डॉक्युमेंट चेकिंग आहे. विथ कारण कसं होतंय, मी जबाबदारी घ्यायला 100% येईल, पण काही वेळेस कॉल नाही उचलला गेला तर ते पण आहे. कारण साहजिक एवढ्या कॉलमध्ये नाही उचलला जाणार, पण जेवढे उचलला जाईल तेवढं नक्की उचलेल. तुम्ही नाशिकमध्ये आले जर कॉल, मी नक्कीच प्रयत्न करेल की यार माझा प्रिय मित्राला मदत केली गेली पाहिजे. जेवढी माझ्या तर मदत होईल 100%, अजिबात 100 नाही, 100% नाही, 1000% म्हणतो, जेवढी मदत होईल तेवढी करेल मी. नक्कीच करेल. माझ्या नाशिकमध्ये आल्यावर आहे ना, माझ्या प्रिय मित्राला जेवढी मदत होईल माझ्याकडनं तेवढी नक्कीच करेल. म्हणून आता टेन्शन घेऊ नको या डॉक्युमेंट बद्दल किंवा काय कशा पद्धतीने कसे तुला एकदम व्यवस्थित समजून सांगितलेले. फिटनेस सर्टिफिकेटचं बाकीच्यांनी काढून ठेवा, 1 महिना व्हॅलिड आहे, 1 महिना. विथ फिटनेस सर्टिफिकेट कुठून काढायचं आहे, फिटनेस सर्टिफिकेट लक्ष द्या, फिटनेस सर्टिफिकेट जिथं राहता तिथून त्या जिल्ह्यातलं काढा. काही जणांचं कसं, सर मी साताऱ्याला भरला आहे पण मी इथं आहे नाशिकमध्ये, माझं कोल्हापूरला भरलेलं आहे, मी नाशिकमध्ये आहे, तर मला चालेल, इथं काढा. फिटनेस सर्टिफिकेट महाराष्ट्रातून कुठूनही काढू शकतो. त्यांना फक्त डॉक्टराची सही शिक्का पाहिजे, ग्रामीणचं नाही पाहिजे. एवढं कन्सेप्ट क्लिअर करून घे दादा, टेन्शन घेऊ नको. बाकी अजून काही डाऊट असतील तर नक्कीच माझ्या प्रियमित्रांना मी सांगेल. म्हणून फक्त तुम्ही 19 तारखेची वाट बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पटकन किंवा ते नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, लगेच फास्ट कळेल हा की सरांची नोटिफिकेशन म्हणजे आलेले काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहेत सर. म्हणून काळजी घेऊ नका. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.